नमस्कार, स्वागत आहे आपलं शीर्षू कॉर्नरमध्ये। आज आपण ओल्या नारळाचे लाडू बनवणार आहे। अगदी मार्केटमध्ये जसे लाडू भेटतात तसेच लाडू तयार झालेले आहेत। घरातील फक्त 3 साहित्यामध्ये हे लाडू तयार होतात। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी एक नारळ घेतलेला आहे। नारळाचा पाठीमागचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर नारळाची साल काढताना आपल्याला या पद्धतीने कडेने काढायचे आहे आणि नंतर मग मधला भाग काढायचा आहे। जर तुम्ही सुरुवातच मधून केली तर व्यवस्थित अशी साल निघली जात नाही किंवा मग जास्त टाईम लागतो, त्यामुळे साल काढताना कडेने सुरुवात करायची। तर बघा, याच पद्धतीने मी सर्व नारळाची साल काढून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर नारळ हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता एक तर तुम्ही याचे बारीक तुकडे करून घेऊ शकता किंवा मग या पद्धतीने खिसून घेतला तरी चालेल। आता आपण याला बारीक करून घ्यायचं आहे। तर जास्त पण बारीक करायचं नाही, थोडंसं दरदरच ठेवायचं आहे। कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे। तूप जास्त घ्यायचं नाही, फक्त 1 चमचाच घ्यायचा आहे आणि आपण जो बारीक करून घेतलेला खीस आहे तो मोजून आपल्याला कढईमध्ये टाकायचा आहे, जेणेकरून आपल्याला नंतर दुधाचं आणि साखरेचं प्रमाण व्यवस्थित असं घेता येईल। तर इथं खीस टाकल्यानंतर आपल्याला हे कंटिन्युअस असं हलवायचं आहे। जर आपल्याला लाडू हे पांढरे शुभ्र हवे असतील तर आपल्याला हे कंटिन्युअस असं हलवायचं आहे। जर तुम्ही थोडं जरी हलवायचं बंद केलं तरी खोबऱ्याचा खिसा खाली चिटकला जातो आणि त्याचा कलर हा चेंज होतो। त्यामुळे व्यवस्थित असं हे हलवून आपल्याला जवळजवळ 4 ते 5 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे। तर बघा, जवळजवळ 5 मिनटं झालेले आहेत। तुम्ही नारळाचा खीस अगदी कोरडा झालेला आहे, पाहू शकता। आता इथं मी पाऊण वाटी दूध टाकलेलं आहे, कारण मलाई आहे म्हणजे साय आहे, त्यामुळे मी इथं फक्त पाऊण वाटी घेतलेला आहे। जर तुम्ही साईचा वापर करणार नसेल तर तुम्हाला पूर्ण फुल वाटी दूध घ्यायचं आहे आणि मलाई जर वापरणार असेल तर फक्त पाऊण वाटी दुधाचा वापर करायचा आहे। आता दूध टाकल्यानंतर आपल्याला हे 3 ते 4 मिनटं आणखी चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि आता 4-5 मिनटानंतर आपण ह्याच्यामध्ये साखर टाकून घेऊया। तर आपण इथं अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। साखर हे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता, परंतु अर्धी वाटी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे 1 वाटी खिसासाठी। इथं थोडीशी इलायची पावडर टाकून घेतलेली आहे। आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। आता आपण साखर टाकलेली आहे, त्यामुळे मिश्रणाला थोडंसं जास्त पाणी सुटतं। पाणी सुटल्यानंतर तुम्ही इथं गॅसची फ्लेम ही थोडीशी मीडियम करू शकता, परंतु आपल्याला बाकीची सर्व प्रोसेस ही मंद गॅसवरच करायची आहे। म्हणजे सुरुवातीपासून मी गॅसची फ्लेम ही मंदच ठेवलेली आहे आणि गॅसवरतीच इथं आपण खोबऱ्याचा खीस हा भाजून घेतलेला आहे। तर बघा, जवळजवळ 5 ते 6 मिनटं झालेले आहेत साखर टाकल्यापासून आणि आपलं मिश्रण हे कढई सोडायला लागलेलं आहे। म्हणजेच हे आपलं इथं मिश्रण लाडूसाठी तयार झालेलं आहे। तर लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे हे ओळखण्याची खास पद्धत म्हणजे एक तर तुम्ही याचा लाडू एक गोळा करून घेऊ शकता। इथं मी गॅस बंद केलेला आहे। गॅस बंद करून आपण गोळा होतो का नाही हे पाहायचं आहे, किंवा मग आपण जे भातवाडी घेतलेली आहे हलवायला, त्याला पण भरपूर प्रमाणात मिश्रण हे लागलेलं आहे। तर आता आपल्याला या पद्धतीने हे लाडू तयार करून घ्यायचं आहे। तर लाडू तयार करताना आपल्याला मिश्रण हे थोडंसं कोमट असतानाच लाडू तयार करून घ्यायचे आहेत। तर बघा, लाडू तयार करून घेतला आहे आणि त्याच्यानंतर मी इथं खोबऱ्याच्या खिसामध्ये घोळवून घेतलेला आहे, त्यामुळे मस्त असा दिसायला छान दिसतो म्हणून मी घेतलेला आहे। तुम्ही आहे असा प्लेन ठेवला तरीही चालेल। तर याच पद्धतीने आपण बाकीचे पण सर्व लाडू तयार करून घेऊ शकतात। नारळाचे लाडू करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला मिश्रण ओळखताना एक तर ते कढई सोडली जाते, त्याचबरोबर तुम्ही एक गोळा करून पाहू शकता। गॅस बंद करून गोळा करून पाहायचा आहे आणि त्या पद्धतीने पाहू शकता, किंवा मग तुम्ही जे हलवायला घेतलं असेल त्याला पण मोठ्या प्रमाणात मिश्रण हे चिटकलं जातं, तेव्हा समजायचं की आपलं लाडूतलं मिश्रण तयार झालेलं आहे। तर या पद्धतीने बघा, अगदी मस्त असे पांढरे शुभ्र हे लाडू तयार झालेले आहेत, अगदी मार्केटमध्ये जसे भेटतात तसे। तर तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा। थँक्स फॉर वॉचिंग।